हॅलो गाईज, आज आपण बनवत आहे मेथी पराठा। चला आता आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीसाठी। चला साहित्य काय घेतलं बघूया। एक टोमॅटो घेतलं मी बारीक कट करून, एक कांदा घेतला तो पण बारीक कट केला, 4-5 मिरच्या घेतल्या मी, त्या पण बारीक कट करून घेतल्या, आणि एक कोथिंबीर घेतली थोडीशी बघा, लसण पण घेतला थोडा, आणि ओवा घेतला, त्याने फ्लेवर खूप छान होतं बघा। आता घेतलं गव्हाचा पीठ, त्या घेतले मी, किती घेतलं, 4-5 वाट्या घेतल्या बघा। तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, तुम्हाला जेवढं हवं तेवढं, ठीक आहे। या वाटीने बघा मी 4 वाट्या घेतल्या गव्हाचं पीठ बघा, छोटी वाटी होती त्या वाटीने। आता त्याच वाटीने मी बेसन पीठ घेतलं 1 वाटी, ठीक आहे। चला मी ती पेस्ट बनवून घेतलेली बघा आपली हिरव्या मिरच्याची। आता चला गव्हाच्या पिठामध्ये टाकते बेसन, जी आपली मेथी होती बारीक कट करून घेतलेली ती टाकली, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि पेस्ट आपली जी आलं लसणाची पेस्ट होती त्या जिरं टाकून चांगले मिक्सरमधून काढली, आणि हातावर ओवा चोळला, त्याने कसं फ्लेवर छान लागतं। हळद टाकली अर्धा चम्मच, 2 चम्मच तिखट, आवडीनुसार घेऊ शकतात, तुम्हाला जसं हवं तेवढं त्याप्रमाणे घेऊ शकतात। गाईस, हे तुम्हाला जर भाजी आवडत नसेल, चवीपुरतं मीठ घेतलं, तुम्हाला जर भाजी आवडत नसेल तर नक्की हे ट्राय करून बघा। मेथी पराठा खूप छान लागतो बघा, पिकनिकमध्ये नेऊ शकता। आता आटा बनलेला आहे मी बघा, आपलं रेडी झालेलं आहे आटा। आता मी बनवते पराठा बघा, ठीक आहे। पराठा झालेला आहे आपला जागा बनून। एक आता पॅन तापवायला ठेवला होता ऑलरेडी, छान असा खरपूस भाजू द्यायचा, खूप टेस्टी लागतो गाईस, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही प्लीज, आणि छान भाजू द्यायचा बघा, असं कडक छान लागतो एकदम। त्याच्यासोबत दही, चटणी, चिवडा जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता बघा, ठेचा पण घेऊ शकता, खूप भारी लागतं बघा। पिकनिकला पण नेऊ शकता तुम्ही, ब्रेकफास्टमध्ये, टिफिनमध्ये बघा। आपला रेडी झालेला आहे। प्लीज गाईस लाईक आणि सबस्क्राईबर करा।